असतील त्यांना पाठवायचं आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे कृपया करून चंदनवाडी संघाने आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे लवकरात लवकर. चंदनवाडी आपल्याकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. चंदनवाडी कृपया करून मैदानात यावं. आपले दोन 12वा प्लेयर दोन्ही धनगर मलई आणि चंदनवाडी 12वा प्लेयर आमच्याकडे पाठवायचा आहे. 12वा प्लेयर स्टेजच्या दिशेने. धनगर मलई आणि चंदनवाडी यांना निवेदन आहे त्यांनी आपला 12वा प्लेयर जो असेल तो स्टेजच्या दिशेने पाठवायचा आहे लवकरात लवकर. आणि आपली चंदनवाडीने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पहिल्या दोन मस्त पडल्या. पुढील होणारा सामना चंदनवाडी वर्सेस धनगर मलई. सकाळपासून आपण एक उत्तम असं समालोचन पाहिलं ते म्हणजे आपले मित्र अविनाश दादा काते यांच्याकडून सुंदर असा आवाज आपल्या श्रीवर्धन तालुक्यातल्या रुंदाण गावचा बुलंद आवाज आपण सकाळपासून बघतोय. धन्यवाद दादा, नेहमीच तुमचं सहकार्य या टुर्नामेंटसाठी लाभलेलं असतं. आम्हाला इकडे 12वा प्लेयरची कृपया उपलब्ध करून द्यावी. धनगर मलई आणि चंदनवाडी 12वा प्लेयर आपली नावं समजण्यासाठी थोडीशी मदत होईल. दोन्ही संघटनांना विनंती आहे की आपला एक अतिरिक्त प्लेयर असेल तो मंचाकडे पाठवायचा आहे. कृपया सहकार्य करायचं आहे. चंदनवाडी वर्सेस धनगर मलई दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आहे आपला एक अतिरिक्त प्लेयर मंचाकडे पाठवायचा आहे. कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे एक अतिरिक्त प्लेयर पाठवायचा आहे मंचावर. बॉलर मार्कवर कर्णधार प्रवीण स्वतः पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. धनगर मलई संघ आपला अतिरिक्त प्लेयर इकडे पाठवायचा आहे. आम्हाला प्लेयरची नावं समजून घ्यायची आहेत कोण ओपनिंगला गेलेले आहेत बॅट्समन. धनगर मलईच्या कर्णधारांना विनंती आहे की एक अतिरिक्त प्लेयर पाठवायचा आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा एक ते मंचावर. किरण धनगर मलईचे कर्णधार किरण विनंती आहे एक प्लेयर पाठवायचा आहे लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. कृपया सहकार्य असावं. आम्हाला बॅट्समनची नावं ना समजत आहे तिकडे. चालू सामना धनगर मलई वर्सेस चंदनवाडी दोन्ही बलाढ्य संघ आपल्या या मस्ता तालुक्यातले. आणि मिलिंद आणि अमित ही जोडी ओपनिंग साठी आलेली आहे. सलामीसाठी आवडलेले धडाकेबाज फलंदाज धनगर मलईचे अमित आणि एक नावाजलेला फलंदाज मिलिंद. एक धडाकेबाज फलंदाज आहे धनगर मलई गावचा मिलिंद आणि तेवढाच पॉवरफुल गोलंदाज पूर्ण चंदनवाडीमध्ये नावाजलेला गोलंदाज तो म्हणजे स्वतः कर्णधार प्रवीण. मिलिंद इनिंगची सुरुवात करत आहे स्ट्रायकर एंड कडून. पहिला बॉल साठी सज्ज प्रवीण कर्णधार. गेम ऑन. पहिला चेंडू प्रवीण यांचा मिलिंद यांना बघूया काहीसा अडचण आणि अंपायरने त्यांना थोडा
थांबवलेला आहे. पुन्हा सामन्याला सुरुवात. बॅटिंग मार्कवरती सज्ज मिलिंद आणि बॉलिंगसाठी पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते म्हणजे प्रवीण. बघूया पहिल्या चेंडूमध्ये काय वाढून ठेवलंय. सुंदर असा लेग साईडला तटवलाय चेंडू, जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. खूप सुंदर अशी फिल्डिंग चंद्रवाडी संघाची. एक धाव थ्रो येईल, एक धाव पूर्ण आणि धावसंख्येचा श्रीगणेश झालाय तो धनगरवी संघाचा. धावसंख्यात भर, धावसंख्या झाली 1. खूप सुंदर असा आखू टप्प्याचा चेंडू आणि त्यावर सुंदर अशी फिल्डिंग केली आहे ती चंद्रवाडी संघाने. पुढील चेंडू बॉलिंगसाठी सज्ज प्रवीण. बघूया प्रवीण यांचा दुसरा चेंडू. सामना करतील ते प्रथमच अमित. छान असा चेंडू टाकलेला आहे तो लॉंग ऑनच्या दिशेने तडकावलेला आहे आणि एक धावा पटकावली आहे ती म्हणजे अमित याने. खूप सुंदर असा ऑफकट केलेला चेंडू आणि त्यावर एक धाव पूर्ण. धावसंख्या एक धावाने भर, धावसंख्येत झालेली आहे ती 2. प्रवीण यांची सुंदर अशी हाय ऍक्शन आपल्याला या सामन्यामध्ये बघण्यात येत आहे. पुढील चेंडू प्रवीण यांचा. पुन्हा एकदा मिलिंद सज्ज. मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू बिनधाव चेंडू क्षेत्ररक्षक सेफ झेल झालाय. धावसंख्या स्थिरावली आहे ती 2 संख्या. 3 बॉल 2 धावा. अत्यंत बॅलन्स अशी गोलंदाजी करत आहेत ते म्हणजे प्रवीण. आणि आता कदाचित मिलिंद जे आहेत ते आपला मोड चेंज करण्याचा प्रयत्न करतील आणि धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतील. पुढील चेंडू प्रवीण यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट झाले ते म्हणजे मिलिंद. आणि काय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहे आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार तो म्हणजे प्रवीण. आतापर्यंत 4 चेंडू आणि त्या 4 चेंडू वर एकही मोठा फटका मारण्यात अपयश आलंय ते म्हणजे दोन्ही सुरुवातीचे फलंदाज, सलामीचे फलंदाज, धनगरमलईचे सुरुवातीचे फलंदाज मिलिंद आणि अमित. पुन्हा एकदा बॉलिंग सज्ज मिलिंदला. बघूया ऑफ साईडच्या दिशेने चेंडू तळा स्वतः कर्णधार धावते. बघूया झेलबाद होईल काय. गच्चाळाचं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत एक धावेचं धाव दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या केलेला आहे आणि मला वाटतं पंचांनी निर्णय कळवायचा आहे. नॉट आउट. 2 धाव पूर्ण आणि या 2 धावसंख्येने धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती 4. एक चान्स होता चंद्रवाडी संघाला. एक मोठा फलंदाज बाद झाला असता तो म्हणजे मिलिंद आणि त्याला एक जीवदान भेटलं. बघूया मिलिंद ह्या जीवदानाचा किती फायदा उचलतो आपल्या संघासाठी. पुढील चेंडू प्रवीण यांचा. आता स्ट्राईक एंडवर आलाय तो अमित. पुढील होणारा सामना खर्डी वर्सेस वांजळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण मंचाकडे यायचा. आपला टॉस होणार आहे. लेग साइड चोरण्यात यशस्वी झाले ते म्हणजे मिलिंद. आणि ह्या प्रकारे पहिली ओव्हर समाप्त आणि धनगर मलाईचा स्कोअर आहे 5. खूप सुंदर अशी गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलं आहे ते म्हणजे स्वतः कर्णधार प्रवीणाने आपल्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत जखडून ठेवलंय आणि धनगरमलईची धावसंख्या ही स्थिरावली आहे ती 5 धावावर. दुसरी वैयक्तिक पहिली आणि संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन आले ते म्हणजे हर्षद. आतापर्यंतचा जो चंदनवाडीचा जो प्रदर्शन आहे तो खरोखर खूप छान झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी यशस्वीरित्या पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्या आहेत. दुसरी ओव्हर घेऊन आहेत ते म्हणजे हर्षद बॉलिंग मार्कवरती सज्ज आहेत आणि त्यांना सामना करतील अमित. धनगरमलई संघाला मोठे फटके जरूर खेळावे लागणार आणि बॉलिंग घेऊन पहिला चेंडू घेऊन देतो हर्षद. उंचावलाय चेंडू. बघूया फिल्डर आहेत खाली आणि जेल सोडलेला आहे आणि हा लागलाय गुमेश्वर चौकार डीजे.
क्रिकेट या खेळामध्ये जर आपण झेल सोडला तर कॅचेस विन मॅचेस जे बोलतात ना, तेच आपण एक मोठ्या फलंदाजीची कॅच सोडलेली आहे. आता किती महागात पडेल ते पुढच्या 2 षटकामध्ये समजणारच आहे. चंदनवाडी संघाला परत पुन्हा खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा लेग साईडला तटवलाय, ती फिल्डिंग होईल बघूया. पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण लेग साईडला चंद्रवाडी संघाकडून, परंतु 2 धाव पूर्ण करतायत ते म्हणजे अमित, आणि 2 धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 11. मिलिंदने एक चौकार आणि आता 2 रन. खूप मोलाची भर पाडलेली आहे. त्यांनी आता आपला घेर चेंज केलेला आहे. एक अनुभवी फलंदाज मिलिंद, बघूया पुन्हा सज्ज बॅटिंग एंडवर. फुल टच चेंडू, परंतु चांगला समाचार काही घेता आला नाही मिलिंदना. पुन्हा अपयशी ठरलेत आणि 1 धाव संख्येने भर. धावसंख्या झालेली आहे ती 12. सुंदर अशी गोलंदाजी हर्षद यांची. आतापर्यंत 1 षटक पूर्ण आणि 3 बॉलमध्ये 12 धावा. पुढील चेंडू हर्षद यांचा. आखू टप्पा चेंडू, चांगला समाचार घेतलाय, परंतु फिल्डर आहे. पुन्हा एकदा आता मात्र सुंदर असा झेल पकडलाय. आणि दर्पण यांनी पहिला झेल जो त्यांनी चुकवला होता, ती चूक त्यांनी आता पुन्हा केलेली नाहीये. डीजे उत्कृष्ट धाव बाद करून अमित बाद झालेले आहेत. पुढचा फलंदाज येत आहे रोहन. धनगरमईचा अष्टपैलू प्लेयर म्हणजे रोहन. आपल्या बॅटिंगवर खूप सारे सामने एक हाती विजयी करून दिले आहेत. तोच बॅट्समन आता क्रीजमध्ये, तो म्हणजे रोहन. आणि सुंदर अशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत ते म्हणजे चंद्रवाडी संघाचा हर्षद. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा देऊन चौथ्या चेंडूमध्ये त्यांनी विकेट काढलेली आहे. अजून त्यांचे 2 चेंडू शेष आहेत. बघूया ते काय जादू करतात आपल्या संघासाठी. रोहन प्रथमच फलंदाजीसाठी. सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर, काय करेक्ट टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो हर्षद. आणि बिनधाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे ती 12. सुंदर असं प्रदर्शन बघायला भेटतंय पूर्ण टुर्नामेंटमध्ये. ते म्हणजे चंदनवाडी संघाचं पहिला षटक घेऊन आला तो म्हणजे स्वतः कर्णधार. आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्चून आपल्या दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजाला काहीसा कॉन्फिडन्स वाढवताना प्रवीण. पुढील चेंडू हर्षद यांचा. रोहन यांना. रोहनही तेवढा अनुभवी फलंदाज आहे, जास्त शांत राहणार नाही. पुढील चेंडू हर्षद यांचा. आता मात्र टोल आहे, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे, फिल्डिंग होईल तोपर्यंत 1 धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये कंप्लीट केलंय आणि धावसंख्या 2 धावांनी भर पडते. धावसंख्या झाली ती 14. 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि फार उत्कृष्ट अशा हॅलो फक्त 14 धावा झालेल्या आहेत. आता शेवटचा षटकार बाकी आहे आणि ह्या षटकामध्ये धनगर मलई जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला एक डिसेंट टोटल आपल्या संघासाठी ते इथे मिळवण्याचा प्रयत्न करतील. पुढचं षटक जे आहे श्री चॅरिटी चषक पर्व 3 शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर, आयोजक सचिन गायकर यांच्या विद्यमान आयोजनाने ही टुर्नामेंट पार पडते. चालू सामना चालू आहे तो चंदनवाडी वर्सेस धनगरमलई. काय सुंदर असं अरेंजमेंट आपल्याला ह्या संपूर्ण टुर्नामेंटच्या माध्यमातून बघायला भेटतंय. सुंदर असं यूट्यूब लाईव्ह प्रदर्शन बघायला भेटतोय ते म्हणजे निखिल आपल्या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक षटका घेऊन येत आहे. निखिल पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, दांडी 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 गुल. डीजे पहिल्या चेंडूमध्ये पुढचा सामना खर्डी वर्सेस वांजळे यांनी यायचं इकडे टॉस साठी. खरंच संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला सकाळचं समालोचन
ते म्हणजे आपले लाडके, सर्वांचे लाडके अविनाशदादा काते यांचा गोड आवाज आपल्याला पूर्ण टुर्नामेंटमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. तसंच आता सुद्धा माझ्यासोबत आपले सहकारी आपल्या घुमेश्वर गावचे सेक्रेटरी जगदीश दादा लटके तेही आपल्याला समालोचनची भूमिका पार पडताना दिसत आहेत. धन्यवाद दादा. पुढील चेंडू आपल्या कार्यक्रमासाठी वेळेत वेळ काढून नेरुळ गावचे सुपुत्र अजयजी लटके साहेब इथे आलेले आहेत. तरी मी समीर गायकर यांना विनंती करेल की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. शैलेश गायकर यांनी सत्कार करावा. सुंदर असा ते चेंडू लेग साईडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतंय, फिल्डिंग होतंय, बॉल परत येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावसंख्येने धावसंख्येत भर धावसंख्या पोचली आहे ती 16. सुंदर आणि अचूक टप्प्यावर आतापर्यंत चंदनवाडी संघाने गोलंदाजीचं प्रत्यक्ष दाखवत आहेत. काहीच धनगरमी संघाला दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजे चंदनवाडी संघाला एक छोटंसं गाव आणि खूप चांगलं असं प्रदर्शन दाखवतात ते म्हणजे चंदनवाडी. पुढील चेंडू निखिल यांचा आता मात्र लेग साईडला टोळलाय नो फिल्डर मॅनच्या झोन मध्ये आणि बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री रेषेच्या दिशेने. हा लागलाय घुमेश्वर चौकार डीजे. चेंडू अखेर संघाची धावसंख्या आहे 21. नितीन यांना चांगलं माहिती आहे आपल्याला जर आज जिंकायचं असेल तर आपल्या बॅटमधून मोठे फटके यायलाच पाहिजे आणि त्याचा त्यांना दिसतोय तो म्हणजे निखिल. सुंदर असा चौका ठोकत पुढील चेंडू निखिल यांचा समाचार घेत आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा समोरच्या दिशेने लगावला चेंडू. स्वतः कर्णधार आहेत, फिल्डिंग करतील, थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात यश आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकवत जाते. धावसंख्या पोहोचली आहे ती 23. पुढचा संघ जे कॅप्टन असतील खर्डी आणि वांजले यांनी कृपया करून स्टेजच्या दिशेने यायचंय. आपल्याला नाणेफेक करायची आहे. खर्डी वर्सेस वांजले. थोडीशी मिस्टेक. 22 धावा धावफलकावर. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा, परंतु काय शॉट केलाय नितीन आणि हा त्याच्या बॅट मधून लागतोय दुसरा घुमेश्वर चौकार डीजे. थँक्यू. निखिल आपला शेवटचा चेंडू घेऊन येत आहे आणि बॅटिंगला सज्ज आहेत. नितीन आतापर्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे. शेवटचा षटक हाणामारीचा आणि नितीन पुरेपूर समाचार घेतोय तो म्हणजे गोलंदाजाचा. पुन्हा एकदा लेग साईडला ठेवते. फिल्डिंग आहे, सुंदर अशी फिल्डिंग आणि थ्रोही चांगला आहे. बघूया धावचीत झालीत का. पंचांचा इशारा. 2 धावा पूर्ण आणि धाव संख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 28 आणि 29 धावाचं मापक असं आव्हान ठेवलंय ते म्हणजे चंदनवाडी संघाला धनगर मलई संघाने. मी घुमेश्वर गावच्या सर्व बांधवांना विनंती असेल की सगळ्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. कुणीही कुठेही खेळायचं नाहीये. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आपण लाईनमॅनच्या दिशेने जायचं आहे. सर्व घुमेश्वर बांधवांना विनंती आहे. खर्डी वर्सेस वांजले पुढचा सामना टॉस विन साठी इकडे पण पाठव. टॉस विन साठी त्यांनी यायचं आहे. मी विनंती करेल. दीपेश गायकर यांना की त्यांनी खर्डी वर्सेस वांजळे कर्णधार जे आहेत त्यांच्याकडून नाणेफेक करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ते आपल्याकडून एक सन्मान चिन्ह सुद्धा देतील. खर्डी वांजळे पुढचा सामना नाणेफेक. नाणेफेक होत आहे पुन्हा एकदा. कृपया आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, जरा लवकर सांगा काय निर्णय झालेला आहे. फी
पुढील होणारा सामना खर्डी वर्सेस वांजळे आणि खर्डी या संघाने सुदेश. नाणेफेक जिंकून प्रथमच गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. खर्डी यांनी गोलंदाजी घेतलेली आहे. सन्मान चिन्ह देऊन त्यांचे स्वागत करत आहे दीपेश गायकर, खर्डी संघाचे कर्णधार. त्याचप्रमाणे वांद्रे संघाचे कर्णधार यांनी सुद्धा थांबायचं आहे. आपली जी फीज आहे ती सुद्धा त्यांनी भरून घ्यायची आहे. आपल्या घुमेश्वर बांधवांना नम्र विनंती आहे, त्यांनी लाईनमॅनचा ताबा घ्यायचा आहे, बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सर्व घुमेश्वर बांधवांना विनंती आहे, सहकार्य करायचं आहे. स्वतः आयोजक सचिन गायकर हे सांगत आहेत, प्लीज सर्वांनी सहकार्य कर्णधार. करायचे आहे. सर्वांनी मधु. बाउंड्री लाईनचा ताबा कर्णधार. घ्यायचा आहे. सर्व घुमेश्वर बांधवांना खर्डी विनंती आहे. कर्णधार आणि वांजळे कर्णधार आपली फीज त्यांनी कंप्लीट करायचं आहे. खर्डी कर्णधार श्री चारटी चषक पर्व तिसरे खूप सुंदर असं आयोजन. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे, ती म्हणजे आपले या टुर्नामेंटसाठी लाभलेले पंच, तिन्ही पंच. परत पुन्हा हे जे लाईव्ह थेट प्रेक्षण आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून, ती पूर्ण युट्यूबची टीम. तसंच सुंदर साऊंड सिस्टम आपल्याला लाभलं या पूर्ण टुर्नामेंटसाठी. सर्वांचे हार्दिक हार्दिक असे आभार. या टुर्नामेंटसाठी तुमचे सर्वांचे आभार. लवकरात लवकर धनगर मलाई संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि चंद्रमणी संघाने आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. चला सहकार्य करायचं आहे. चालू सामना धनगर मलाई वर्सेस चंदनवाडी. धनगर मलाई संघाने प्रथमच फलंदाजी करताना एक माफक असं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे 29 धावाचं आव्हान आहे. ते म्हणजे चंदनवाडी संघाचे सलामीचे फलंदाज यायचे. तसंच धनगर संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचे. जास्त टीम मिटिंग करायची नाही आहे. सर्वांना विनंती आहे, कर्णधाराला विनंती आहे, जास्त टीम मिटिंग करायची नाही आहे. या टुर्नामेंटसाठी आपण सकाळपासून जे सुंदर असा गोड आवाज ऐकतोय, ते म्हणजे आपले लाडके अविनाशदादा काते. नेहमीच आपल्याला चांगलं समालोचन ऐकायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. मी अविनाशदादाला विनंती करतो की त्यांनी आपल्या समालोचक क्षेत्र सांभाळायचं आहे. धन्यवाद दादा. खर्डी आणि वांजळे यानंतर पुढचा सामना होईल पाष्टी आणि काकल. कर्णधारांनी कृपया तयार राहायचं आहे. खर्डी आणि वांजळे. धन्यवाद स्वप्नील दादा, ज्यांचा आपण गोड आवाज ऐकला समालोचनामधून. त्यांनी रजा घेतलेल्या आहेत. सामना जो चालू आहे धनगर मलाई आणि चंदनवाडी. धनगर मलाई याने क्षेत्ररक्षण लावून घेतलेले आहे, तरी चंदनवाडी या संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. 18 चेंडू मध्ये 29 धाव संख्या उभा राहायची आहे. ती चंदनवाडी या संघाला 2 सलामीवीर मैदानामध्ये देखील दाखल झालेले आहेत. एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. चंदनवाडी धनगर मलाईकडून गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक घेऊन येतो प्रज्योत. आणि स्ट्राईक एंडला चंदनवाडी या संघाकडून फलंदाज धनगर मलाई त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो. वेळेला आपण थांबवू शकत नाही. मिलिंद, आपण थोडेसं फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. थोडंसं फास्ट मी विनंती करतो धनगर मलाई, आपण थोडंसं फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो.
क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते धनगर मलाई या संघाने. दोन सलामीवीर मैदानामध्ये देखील चंदनवाडी या संघाचे दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंड घेतले ते हर्षद आणि नॉन स्ट्राईकला आहे तो दडपण. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो धनगर मलाई या संघाकडून प्रज्योत. 18 चेंडू 28 धाव संख्येची गरज आहे ती चंदनवाडी या संघाला. अचूक फलंदाजी नेहमी दर्पण आपल्या संघासाठी आणि हर्षद हे नेहमी करत असतात. 29 ही धाव संख्या उभारायची आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. पंच आमच्याकडे इशारा देखील केला जातोय की सामना चालू करायचा आहे. आपण प्रज्योत नतमस्तक होतोय पहिल्या सामन्यामध्ये, धरतीला नमस्कार करतोय आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. त्याच्यासाठी स्ट्राईक त्याला समोर फलंदाज येतो हर्षद. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न केला. काय स्पीड अप गोलंदाजी करतोय, कुठेही समजलेला नाही तो हर्षदला आणि स्तब्ध ठेवलं. एक निर्धाव चेंडू टाकलं जात आहे तो धनगर मलईचा गोलंदाज युवा स्टार दर्पण प्रज्योत. चांगला विश्वास आहे या धनगर मलईच्या गोलंदाजावरती संघाचा आणि त्याचा अनुभव देखील तो पणाला लावतोय. दर्पणला मात्र कुठेही समजला नाही हा चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला हर्षदने. एक धाव संख्या वरती शुभारंभ होतोय संघाचं. एक या धावसंख्येने स्कोअरबोर्ड उघडलं जात आहे. आता बनवायच्या आहेत त्या 28 धावसंख्या ही बनवायची आहे. एक धावसंख्या झालेली आहे ती चंदनवाडी या संघाची. 2 चेंडू मध्ये फक्त एक धावसंख्या खर्ची गेलेली, एक निर्धाव आणि एक वनडी धावसंख्या खर्च केलेली आपल्या 2 चेंडू मध्ये ते प्रज्योतने गोलंदाजीवरती. आता मात्र स्ट्राईक एंडला गेलेला आहे तो दर्पण. दर्पणचा थोडासा दडपण घेतल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केलं जात आहे. स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये थोडासा एक क्षेत्ररक्षण आणलं जात आहे दर्पणसाठी. सात 8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय प्रज्योत. काय गोलंदाजी करतोय, कुठेही समजत नाही. जणू काय 120च्या स्पीडने गोलंदाजी करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी गोलंदाजी करतोय तो प्रज्योत. धनगर मलाई या संघाकडून शाबासकीची थाप देखील सगळ्या क्षेत्ररक्षणाकडून मिळते ती प्रज्योतला. मात्र दर्पणवरती दर्पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय तो. गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज तो प्रज्योत. 3 चेंडू मध्ये एकच धाव खर्ची केली गेलेली आहे. ओ काय खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय, कुठेही समजत नाहीये ते चंदनवाडी या संघाच्या फलंदाजांना. आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकले गेले ते आपल्या गोलंदाजीमधून. अनुभव मात्र पणाला लावतोय, पण अनुभवी फलंदाज आहे त्याच्या समोर वर्चस्व करतोय तो प्रज्योत आपल्या गोलंदाजीमधून. 28 रनांचा टार्गेट चेस 28 रनांचा टार्गेट चेस करत असताना चांगली गोलंदाजी मार्कवर सज्ज चांगली गोलंदाजी करतोय तो प्रज्योत. 3 निर्धाव चेंडू टाकले गेलेले आहेत. एकच धाव खर्च केली गेली आपल्या गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. शाबासकीची थाप मिळते सर्व फलंदाजाकडून. काय गोलंदाजी करतोय. याच्या अगोदर देखील एक कारनामा झाला होता, याने मेडन ओव्हर टाकला होता नेहरू संघाकडून आणि तो नयनने आणि 2 विकेट देखील घेतले गेले होते. ह्याने यात प्रज्योतने तोच अनुभव कदाचित घेतला असेल आणि 4 चेंडू निर्धाव टाकले आणि एकच धाव खर्ची गेलेली आहे. दर्पणला मात्र आता दर्पण वाढत चाललेलं आहे आपल्या स्वतःवरती. कारण जर दर्पणात टाकलं गेलं तर संघाला आपण टाकू शकतो, पण मात्र आता हात खोलावे लागतील आपल्या फलंदाजीतून. प्रज्योत चांगली 5-10 पावलांचा रनअप घेऊन चांगली गोलंदाजी करतोय, कुठेही समजत नाही आहे. आणि निर्धाव चेंडू बॅक टू बॅक ज्याने 4 चेंडू निर्धाव टाकले आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद एकच धाव खर्ची गेली आहे. अनेक रेकॉर्ड आजच्या सामन्यांमध्ये होत आहेत ते प्रत्यक्ष आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर चंदनवाडी या संघाची धाव संख्या झालेली आहे ती फक्त 1.
जिंकण्यासाठी गरज आहे ते 12 चेंडू, 28 धावांची आवश्यकता आहे. प्रति ओव्हर मागे 14चा रनअप ठेवावा लागेल. धावसंख्या 6 चेंडू 14 ही धावसंख्या उभारावी लागेल तर आपण संघामध्ये विजयी करू शकतो. आता मात्र हर्षदला आणि दर्पणला चांगली फलंदाजी करावी लागेल. पुढचा सामना जो होणार आहे तो म्हणजे खर्डी आणि वांजले. तर त्याच्यापैकी खर्डीने गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना समाप्त सामना जो आहे जो समाप्त होताच त्यांनी आपला गोलंदाजीचं क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवायचं लवकरात लवकर आणि पुढच्या मॅचसाठी सज्ज राहायचं आहे. नक्कीच या मैदानाचं काहीतरी वेळ आहे आणि टाइमातच आपल्याला परिपूर्ण मॅच करायचं. 4:30ला आपल्याला टाइम आउट आहे, त्याच्यामध्ये 4:30 पर्यंत आपल्याला फायनलचा राऊंड देखील खेळून आपण या मैदान सोडायचं आहे. म्हणून मित्रांनो आपण सकाळी 8:30 वाजता सामने चालू केले. आता मात्र स्ट्राईक एंडला गेलेला फलंदाज हर्षदला अचूक फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. जर आपला संघ विजयी करायचा असेल तर प्रदोषची जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो सतीश धनगरमाला या संघाकडून. पण चंदनवाडी या संघाचे 2 सलामीवीर अजूनपर्यंत मैदानामध्ये दाखल आहेत. 1-2 मोठे फटके आणावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण ताईना जातोय का सीमारेच्या बाहेर नाही. जेल चुटा मॅच चुटा. कोणाची कॅच सोडली तर आपण दर्पणची कॅच सोडली जाते पण जातोय हर्षदला बॅक टू पॅनचा रस्ता दाखवला जातोय. स्वतःची आत्महत्या होत आहे. कुठेही दुसऱ्या रनाचा चान्स घेण्याचा प्रयत्न केला होता म्हणतो प्रफुल्ल. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे सतीश. प्रज्योतकडे कॅच घेण्याचा चान्स होता पण कॅच सोडली त्याने. पण रनआउटच्या माध्यमातून एक विकेट घेतला गेला. मोठा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण निर्धाव चेंडू टाकतायत, वर्चस्व करतायत ते धनगर मलईचे गोलंदाज सतीश. आतापर्यंत चंदनवाडी या संघाची 28 धावांची पाठलाग करत असताना फक्त संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. गरज आहे ती 27 या धावसंख्येची गरज आहे आता जिंकण्यासाठी. 27 धावा या कंपल्सरी तुम्हाला आतापर्यंत बनवाव्या लागतील. 1-2 मोठे फटके आणावे लागतील आपल्या फलंदाजीतून. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न करतायत पण वर्चस्व गाजवत आहेत ते मैदानामध्ये. सतीश हा गोलंदाज धनगरी मलाईचा. प्रज्योतने दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली गेली होती. आता मात्र सतीशने जेव्हा गोलंदाजी केली तर 1 धाव पहिल्या चेंडूवरती खर्च केली, नंतर 2 निर्धाव चेंडू टाकले गेलेले आहेत. अनुभव पणाला लावतायत. सतीश गोलंदाजी मार्कवर सज्ज. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रज्योत क्षेत्ररक्षण तैनात पण बॅक टू पॅव्हलियनचा झेल घेतलाय महत्वपूर्ण आणि प्रफुल्लला बॅक टू पॅव्हलियन पाठवलाय. मोठा हादरा बसतोय तो चंदनवाडी या संघाला आणि संघाची धाव संख्या होते 2 बाद आणि धाव संख्या होते ती म्हणजे 2. एकदा उद्या डीजे. वर राहावा लागेल. जेव्हा वेळेस वर्ल्ड कपची ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची मॅच होती तेव्हा युवराज सिंगने ऑस्ट्रेलिया समोर चांगली फलंदाजी केली होती. त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल ती
प्रवीणला आपला संघ जर विजयी करायचा असेल तर संघाची 2 बाद, धावसंख्या झाली आहे ती 2, पण वर्चस्व गाजवत आहेत गोलंदाज. गोलंदाजीमधून सतीश एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि एक विकेट हे सतीशने आपल्या गोलंदाजीवरती घेतलं गेलेलं आहे. धनगर माले या संघाकडून चांगली गोलंदाजी करते, खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती, पण स्ट्रेट ड्राईव्हला जातोय चेंडू सीमारेषेकडे आणि येतोय काय पाहूया. पंच आमच्याकडे वळत आहेत. येतोय सीमारेषे पार, खणखणीत चौकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवून दिला 4 धावा. एकदा संघाची धावसंख्या वाढती, धावसंख्या होते ती 6. अचूक फलंदाजी करावी लागेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतले ते सतीश. शेवटचं चेंडू बाकी आहे. मितेश गोले यांनी इकडे स्टेजकडे यायचंय. सतीश मितेश चांगली गोले. गोलंदाजी करतोय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला प्रवीण, यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल येतात, थोडीशी मिसफील्ड होते पण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 ती चंदनवाडी या संघाला. मितेश गोले यांनी स्टेजच्या दिशेने यायचंय. मितेश गोले. विनायक गायकर, रमेश गोले, विजय रिकामे हे स्कोर बोर्डची चांगली भूमिका देखील आज निभावत आहेत. त्यातरी शिवशक्ती क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं देखील मनपूर्वक आभार. तसेच विवेक गायकर, अंकेश मागावकर हे चांगली भूमिका निभावत आहेत आजच्या टुर्नामेंटला. त्यांचं देखील सचिन भाऊंच्या वतीने तसंच शिवशक्ती क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. असंच लाख मोलाचं सहकार्य दिवसभर आम्हाला असू द्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 महत्वपूर्ण विकेट गमावल्याच्या नंतर चंदनवाडी या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8. आता मात्र 8 या धावसंख्येनंतर कदाचित चंदनवाडी या संघाला धनगर मलाईच्या गोलंदाजाची वाट लावावी लागेल, तरच आपण या संघामध्ये पुनर्गम जिंकण्यासाठी करू शकतो. आता मात्र दर्पणला आपला दर्पण आपल्या नावाप्रमाणे समोरच्या संघावरती दर्पण वाढवावा लागेल. अचूक 1-2 फटके मोठे आणावे लागतील आपल्या फलंदाजीतून. खरं म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील तरच यश प्राप्त होईल आपल्याला. नक्कीच दर्पणने जर 1-2 मोठे फटके आणले तर संघामध्ये आपण पुनरागमन करू शकतो, विजयाकडे वाटचाल करू शकतो. गोलंदाजी मार्क झालाय, मोठा फटका खेळण्यामागे फसला जातोय काय, मसली अडकली जाते काय जाळ्यात, पण कुठेही समजलं नाही आणि एक चान्स मिळाले ते दर्पणला. याचा फायदा घेतोय काय दर्पण आणि जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणीत चौकार. नक्कीच आपण नेहमीच बघत असतो क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस, आणि मला वाटतं फलंदाजी करताना नितीन ह्यानेच खूप चांगली अशी फलंदाजी केली होती धनगरमळी संघासाठी, आणि त्यानेच आपल्या या संघासाठी या सामन्यामध्ये झेल सोडला. बघूया तो झेल किती महागात पडतोय धनगरमळी संघाला. बॅटिंगसाठी पुन्हा सज्ज दर्पण. बघूया दर्पण गोलंदाजावर टाकतोय का. नक्की सर, 1-2 मोठे फटके असे आणले तर गोलंदाजीवरती दर्पण टाकू शकतो. आणि आता मात्र हात खोलले गेलेत. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात. काय होतोय, कॅच छुटा, मॅच छुटा. कोणाची कॅच सोडले, दर्पणची कॅच सोडली आपण, आणि हा टर्निंग पॉईंट कदाचित ठरू शकतो, कारण प्रवीण आणि दर्पण मैदानामध्ये आहेत. मोठा फटका जर आला असता दादा तर मैदानामध्ये मॅच मध्ये अजून देखील रंगतदार मजा आली असती, पण महत्वपूर्ण विकेटची कॅच सोडली गेली ती धनगर मले या संघाकडून. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 1-2 मोठे फटके आणावेच लागतील ते प्रवीणला. नक्कीच दादा, क्रिकेटमध्ये आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. जर 4 चेंडूवर 4 गुमेश्वर चौकार लावले जर कर्णधार प्रवीणाने, तर नक्की संघाला विजयाच्या दिशेकडे वाटचाल करताना दिसेल चंदनवाडी संघ. पुढील चेंडू धनगरमळी संघाचा गोलंदाज, थोडा गोलंदाजी करताना अडचण, पुन्हा गोलंदाजी करतील.
गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो धनगर मलाईचा कैवल्य, पण स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो प्रवीण. मी मगाशीच म्हटलं ज्यावेळेस युवराज सिंग सेमीफायनल ऑस्ट्रेलिया बरोबर खेळत होता, कुठेतरी दडपणामध्ये इंडिया होती, त्यांनी चांगली फलंदाजी करून ती सेमीफायनल जिंकून दिली होती. आता मात्र प्रवीण लेग साईडला फिरवल्याचा चेंडू जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणीत षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवून द्या 6 धावा. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते. पंचांनी निर्णय समजावायचा आहे, इथे कळवायचा आहे. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. कुंभेश्वरचे सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कृपया सहकार्य करायचं आहे. सर्व गुमेश्वर बांधवांना नम्र विनंती आहे की एकत्र राहायचं नाही, सर्वांनी अलग अलग पूर्ण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सर्व प्लेयर्सना, सर्व गुमेश्वर बांधवांना नम्र विनंती आहे. अनिकेत, जितू, सुबोध, प्रफुल्ल, सर्वांना नम्र विनंती आहे की बाउंड्री लाईन वर जायचं आहे. दोन जितू मागावकर यांना आणि सचिन भाऊ यांना विनंती करतो की आपल्याकडे पंच बोलवत आहेत, थोडंसं पंचांकडे जायचं आहे. मी सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो की बाउंड्री लाईनच्या बाजूला आपण उभे राहायचं आहे. लेग साईडला असेल, लेफ्ट हँड बॅट्समन आल्यानंतर लेग साईडला असेल, इकडे तर आपले स्टेज आहेच. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. तिथे स्वतः घुमेश्वरगावचे स्वयंसेवक मुकेश गायकर आहेत. निर्णय कळवायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही संघाने वादविवाद करायचा नाहीये. पंच निर्णय तोच अंतिम निर्णय. ती चंदनवाडी या संघाला नक्कीच दादा, आणि स्वतः कर्णधार तिथे उभा आहे. पूर्ण आपल्या संघाची पूर्ण भूमिका घेऊन उभा आहे तो म्हणजे चंदनवाडीचा कर्णधार प्रवीण. नक्कीच प्रवीणला आता परिपूर्ण खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. आपला अनुभव पणाला लावावा लागेल. 1-2 चेंडूमध्ये मोठा फटका आणावा लागेल, तर आपण सामन्यामध्ये अजून देखील रंगतदार मजा आणू शकतो. पण चांगली गोलंदाजी करतोय तो कैवल्य. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा जातोय सीमारेषाकडे. काय येतोय पंच जोपर्यंत आमच्याकडे वळत नाही. येतोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 1 बाउंस. धावाची गरज असताना खूप सुंदर असे दणदणीत आपल्या बॅटिंगच्या साह्याने 2 दमदार चौकार लावलेत, गुमेश्वर चौकार लावलेत, ते म्हणजे प्रवीण. आणि आपल्या संघाला कुठेतरी जिवंत ठेवलं अजून ह्या स्पर्धेमध्ये. प्रवीण पूर्ण स्वतःवर विश्वास आहे आणि स्वतः कर्णधाराची भूमिका पार पाडत असतो आपल्या संघासाठी, चंद्रवाडी गावासाठी. नक्कीच 2 चेंडू आणि 2 गुमेश्वर चौकार लागले तर चंदनवाडी हा संघ विजयी होईल. आणि जर 2 चेंडू अचूक टप्प्यावर केले तर धनगरमलाई संघ हा विजय होईल.
नक्कीच दादा, 8 या आकड्याला पण देखील आता इंडियामध्ये खूप महत्व आलंय, कारण इंडियाची जी टेस्ट चालू आहे त्या 8 क्रमांक आलेला खेळाडू रेड्डीने 100 लावलं आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील आपला झेंडा रोवला गेला. अशी मजबूत अशी त्याचप्रमाणे इथे देखील आता 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे आणि ती जबाबदारी परिपूर्ण कर्णधारावरती आहे. नक्कीच चंदनवाडी या संघाकडे आत्मविश्वास असला पाहिजे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जातोय लेग साईडला. जितू मागावकर स्वतः तिथे तैनात आहेत. एक एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि आता काय पुढे येतोय पाहूया. स्वतः आत्महत्या करतायत काय प्रवीण? आपल्या प्रवीणने मात्र आत्महत्या केली आणि आता ह्या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेबरोबर वाढती धावसंख्या होते संघाची ती 23. एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. नक्कीच दादा, काय सामना पाहायला मिळतो आपल्याला या 4D चषक पर्व तिसऱ्यामध्ये. जर एक घुमेश्वर षटकार लावला तर या स्पर्धेमध्ये चंदनवाडी हा संघ विजयी होऊ शकतो आणि जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली धनगरमयीचा जो युवा गोलंदाज आहे तर नक्कीच आपल्या धनगरमयी संघाला विजयी ठरवेल. शेवटची चुरस, एक चेंडू 6 धावा. नक्कीच दादा, म्हटलं जातं ना, समुद्राला जशी भरती ओटी येते घेऊन जाऊ शकतात. दर्पण हा पहिला सलामीवीरसाठी आलेला फलंदाज आहे. त्यांनी जर एक चेंडू 6 धावा मारल्या तर आपला संघ या आजच्या सामन्यांमध्ये विजयी होऊ शकतो. काय रंगतदार मजा आली ती या सामन्यांमध्ये. बघूया दर्पण मारतोय का येतोय का त्याच्या फलंदाजीतून षटकार, का वर्चस्व करतोय तो कैवल्य आपल्या गोलंदाजीवरती. बघूया, सामना पाहायला सगळ्यांना आवडेल. मोठा फटका केल्याचा प्रयत्न केलाय, जातोय सीमारेषा पार, खणखणी षटकार. म्हटलं जातं ना, मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. एकदा होऊ जाऊ दे डीजे डीजे डीजे. काय सुंदर असा उत्तुंग षटकार ठोकत आपल्या खर्डी आणि वांद्रे या संघांमध्ये झालेला मी आता होणारा पुढील सामना आहे. तरी खर्डी या संघाने नाणेफेक जिंकलोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अचूक अशी पंचगिरी करतायत. उन्हाचा ताफा वाढलाय पण कुठेही त्याचा दबाव नाही आहे, पण अचूक पंचगिरी आमचे तिन्ही पंच करतायत. त्याच्यामुळे आम्ही सामने चांगल्या पद्धतीने करतोय. त्यांचं देखील या चॅरिटी चषकच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद दादा. तुला नक्की सांगेल, या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 21 धावाचं आव्हान होतं आणि ते या चंदनवाडी संघाने पूर्ण करून दाखवले. खूप सुंदर अशी फलंदाजी दाखवली आहे ती म्हणजे चंदनवाडी संघाने. शेवटचा चेंडू होता, एक चेंडू 6 धावा होत्या आणि काय उत्तुंग असा षटकार जो घुमेश्वर षटकार मारून आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलंय ते म्हणजे चंदनवाडी संघाचा मला वाटतं दर्पण. खूप सुंदर अशी बॅटिंग दर्पण यांच्याकडून बघायला भेटली. खर्डे हा संघ खूप शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या पिचचा ताबा घेत आहेत. एक लाईन मध्ये ह्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय तो जो सामना झाला धनगर मलाई आणि चंदनवाडी याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय तो स्वतः
कर्णधार प्रवीणला, कारण ज्या प्रवीणने आपल्या फलंदाजीतून 3 चौकार लगावले आणि सामन्यामध्ये पुनर्गम केलं, त्याच्या अनुषंगाने त्याला आणि गोलंदाजी देखील चांगली केली गेली, कमी रन त्याच्या गोलंदाजीवरती गेली, त्याच्यानुसार त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. प्रवीणला विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. आता मात्र सामना रंगला जातोय तो वांजळे आणि खर्डी तुल्यबल दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले फलंदाज गोलंदाज आहेत. खर्डी या संघामध्ये सचिन असेल, तुकाराम असेल, चांगले या संघामध्ये आहेत. तसेच वांजळे या संघामध्ये देखील चांगले अचूक फलंदाज आहेत.